योजनांची नियोजनात्मक व कालबद्ध कामे करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. सन्माननीय सभापती महोदय, आजही खेड्यापाड्यात तांड्यावस्त्यामध्ये पूर्ण भागातील गावामध्ये आमच्या माय बहिणी महिला मार्च ते जून महिन्यापर्यंत पाण्याच्या मागणी त्यांच्या डोक्यावरून उतरलेल्या नाही. शासनाने अशा खेड्यापाड्यांकडे विशेष अनुदान देऊन गाव खेड्यांना पाण्याची व्यवस्था सोडवण्यासाठी शासनातर्फे सर्वे करण्यात यावा व हा प्रश्न तातडीने सोडवण्यात यावा अशी माझी या शासनाला विनंती आहे. विदर्भामध्ये कोरडवाहू शेतीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. जास्तीत जास्त शेती सिंचनासाठी येण्यासाठी जलसाठे गाव तलाव धरणाची संख्या पाणी हवा पाणी जिरवा अशा विविध प्रकारच्या माध्यमातून जलसाठे वाढवून त्या ठिकाणी शेतीला जास्तीत जास्त पाणी घेऊन मिळेल आणि त्यासाठी बृहत आराखडा तयार करून त्या शेतीच्या सिंचनाची व्यवस्था करण्यात यावी. नैसर्गिक आपत्ती वारंवार शेतीवर येत असल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. अशा नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने शासनाची मदत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना असल्या पाहिजेत. तशी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी लागेल. सन्माननीय सभापती महोदय, शेतकऱ्यांचे शेतमालाचे उत्पन्न कसे वाढवले जाईल व शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त हमी भाव कसा देता येईल व शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी स्थिरता कशी राहील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तशी तरतूद आपल्याला करावी लागेल. शेतकऱ्यांना मातोश्री प्रांत रस्त्याच्या माध्यमातून रस्ते जोडण्यासाठी मनरेगा मार्फत कामे केल्या जातात. ते कामे यांत्रिकरणाच्या माध्यमातून करण्यात यावी किंवा समन्वयाने यांत्रिकरण आणि मजुराच्या माध्यमातून ती करण्यात यावी अशी माझी कल्पना आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शासनातर्फे अनुदान देण्यात येते. अशा कामात कष्ट करणाऱ्या नागरिकांना प्रत्येकाच्या हाताला काम कसे देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे अनुदानाची प्रतिष्ठा करण्याची नागरिकांची आवश्यकता राहणार नाही. सुशिक्षित रोजगारीसाठी फार मोठी समस्या आहे. यांना विविध उपयोगी योजना असून फार मोठ्या प्रमाणात शिकलेल्या वर्गाला रोजगार कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रोजगार विमुख सरकार अशी शासनाची प्रतिमा तयार करावी लागेल. सन्माननीय सभापती महोदय, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हावी सृष्टी सिंचन राजा या स्थळावर बाल उद्यान निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थसंकल्पात तशी तरतूद आवश्यक होती. समृद्धी महामार्ग या सिंचन राजाच्या जोडून गेलेला आहे. राजमाता जिजाऊचे हे जन्मस्थान आहे. त्यामुळे सिंचन राजा व जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी निधी देण्यात यायला पाहिजे असं या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात यावी. सन्माननीय सभापती महोदय, या महाराष्ट्र राज्याचे सर्वकालीन जास्त काळ मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब होते. त्यामुळे त्यांच्या पुसद तालुक्यातील जन्मगावी गवळी येथे या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानावर आधारित विद्यार्थिनी शिक्षक नागरिकांसाठी एखादी IT पार्कची निर्मिती झाली पाहिजे, जेणेकरून त्या माध्यमातून त्या दुर्गम भागातील तांड्यावस्त्यातील गोरगरीब मुलांना देखील त्याचं अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती होईल. त्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षा असतात. UPSC असेल, UPSC असेल, अनेक प्रकारचे अर्ज भरण्याचे सर्व तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित करून त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एखाद्या ट्रेनिंग सेंटर IT पार्कच्या माध्यमातून उभं करण्यात यावं आणि त्यांचं भारत देखील त्या ठिकाणी करण्यात यावं असं मी अर्थसंकल्पाचा समावेश करण्यात यावा अशी विनंती करतो. सन्माननीय सभापती महोदय, वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात होत आहे. करिता वृक्ष लागवड करणे व गाव स्वच्छता अभियानामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण भागात उद्योग निर्मितीसाठी विशेष सवलत देऊन व्यवसाय व उद्योगाला चालना देणे गरजेचे आहे. लहान व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना सवलतीने कर्ज देण्यासाठी योजना राबवल्या पाहिजे. आमच्या परिसरामधून समृद्धी महामार्ग विदर्भात उजळलेला असल्यामुळे अनेक झाडं त्या ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे. त्या वृक्ष लागवड करून त्या रस्त्याला देखील समृद्धी रस्त्याला सुशोभित करण्यासाठी एक फार मोठं अभियान या ठिकाणी राबवलं गेलं पाहिजे. सन्माननीय सभापती महोदय, धारणी चिखलदरा मेळघाट
या आदिवासी बहुल भागातील मुलांना अद्ययावत शिक्षणासाठी आयटी पार्क उभी करणे आवश्यक आहे. कारण की गोंड कोळकू आदिवासी अतिशय दुर्गम भाग हा आहे. हा आदिवासी पट्टा म्हणून सर्व ओळखला जातो. या ठिकाणी निश्चित रूपानं या अद्ययावत तंत्रज्ञानाची कधी आयटी पार्क या ठिकाणी उभी झाली पाहिजे. त्याचा लाभ तिथल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना होईल, शिक्षकांना होईल, असं मी अर्थसंकल्पात याचा समावेश करण्यात यावा. सन्मान्य सभापती महोदय, अनेक शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा गेल्या 50 वर्षापासून विद्यादानाचे पवित्र कार्य करीत आहेत. त्या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. त्यांच्या जीर्णोद्धार करणे आज आवश्यक आहे. काही शाळा तर या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आहेत. त्या जिल्हा परिषदच्या असो, नगरपालिकेच्या असो, कौलारू शाळा आहेत. अशा ठिकाणी अतिवृष्टी जर झाली तर ते कौल गळत राहतात. विद्यार्थ्यांना शिकवणं मुश्किल होऊन जाते. म्हणून माझी विनंती राहणार आहे की अशा शाळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी, त्यासाठी शाळांना आर्थिक मदत करणे आज गरजेचे झालेले आहे. सन्मान्य सभापती महोदय, सौर ऊर्जा निर्मिती करणे हे केंद्राचा राज्याचं धोरण आहे. या सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक शाळेवर सोलर पॅनलच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयावर धोरण आखून या सोलर पॅनलची लावण्यात यावी आणि त्यासाठी तशी शासनाने तरतूद करावी, जेणेकरून सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या विद्युतचा प्रश्न निर्माण त्या ठिकाणी मिळेल. आणि त्या ठिकाणी अनेक शाळांमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या आहे, नगरपालिकेच्या आहे, खाजगी शाळा आहे, ज्या आज व्यतिरिक्त अनुदान अतिशय कमी मिळत असतात. त्याच्यामुळं त्यातले लाईट वीज कपात करण्यात येत आहे. त्या कपातीचा प्रश्न निकाली निघेल आणि त्या ठिकाणी सोलर पॅनलची निर्मिती झाल्यामुळं हा प्रश्न त्या शाळेचा निघेल. सन्मान्य सभापती महोदय, बऱ्याच शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, न्यास नोंदणी असलेल्या अशा सर्व शाळा नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात आलेल्या असल्याने त्यांना नगरपालिका व महानगरपालिका करामधून, मालमत्ता करामधून सूट देण्यात यावी. ज्याच्यामुळं आज अनेक शाळा आपल्या नगरपालिकेच्या मालमत्तेचा कर थकीत झाल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी कर्जबाजारी दाखवले जाते. त्या ठिकाणी त्यांना सूट देऊन ज्याप्रमाणे ग्रामीण विकास मंत्रालयाने त्या ठिकाणी एक विभाग काढून ग्रामीण विभागातल्या सर्व शाळा कॉलेजेसला मालमत्ता करातून सूट दिलेली आहे, तशी नगर विकास खात्या माध्यमातून असा निर्देश प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिकेला देण्यात यावा, तसं परिपत्र शासनाने काढण्यात यावं. एकाकडे मंदिर आणखी मस्जिदच्या मालमत्ता करातून त्यांना मुक्तता आहे, सूट आहे. हे देखील विद्याचं मंदिर आहे. या विद्याच्या मंदिराला या नगर विकास खात्याच्या माध्यमातून हा दिलासादायक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सन्मान्य सभापती महोदय, या महाराष्ट्रात आपण पाहिलं तर कुठं सहकार भवन आहे, साखर भवन आहे, परंतु या सर्व महाराष्ट्रातील सर्व विभागाच्या ठिकाणी एक शिक्षक भवनाची निर्मिती व्हायला पाहिजे. या अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद असायला पाहिजे, अशी माझी नम्रतेची विनंती आहे. आज दुरून येणाऱ्या जिल्ह्यातले शिक्षक त्या ठिकाणी क्लरिकलचं काम करणारे बाबू लोक वगैरे येतात, त्यांना राहायची व्यवस्था त्या ठिकाणी नसते. म्हणून प्रत्येक विभागामध्ये एक शिक्षक भवनाची निर्मिती करण्यात यावी, अशी माझी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी विनंती करण्यात येते. सन्मान्य सभापती महोदय, 2012च्या नंतर राज्याची नोकर भरती बंद झालेली आहे. त्यासाठी अनेक शाळांमध्ये पदरिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अशा शाळांमध्ये तातडीने पद भरती करण्यासाठी परवानगी काढण्यात यावी, अशी मी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विनंती करत आहे. अनेक विभागात पद रिक्त आहेत, अनेक विभागात शासनाच्या पद रिक्त आहेत. तसेच शिक्षण विभागातील कार्यालयातील पद भरण्यात यावी. सन्माननीय आरोग्य मंत्री या ठिकाणी सावंतसाहेब आहे. आपण आरोग्य विभागातले पद तातडीने भरण्यात यावे, कारण की या कोविड-19 संकट आपल्या पूर्ण मानवाचं मन हेलावून टाकून गेलेलं आहे. आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये तर 11 जिल्हा आहेत. त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 580 पद या ठिकाणी आरोग्य खात्याचे रिक्त आहे. असे पद महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत. आपण ताबडतोब पद भरती करण्यासाठी सुरुवात करावी, अशी माझी नम्र विनंती आहे. विविध पोर्टलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या संधी देण्यात येतात. या पोर्टलमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये व अनियमितता होऊ नये, यासाठी प्रयत्न होणे देखील गरजेचे आहे. आपण पाहतो हे नवीन पोर्टल आलेले आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित लोकांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. ते सर्व काम करत नाही, पोर्टल बंद राहते आणि त्यामुळे अनेक लोकांच्या अनेक नोकरीच्या संधी सुटतात, परीक्षेच्या संधी सुटतात. माझी नम्र विनंती राहणार की या ठिकाणी अनियमितता झाली नाही पाहिजे.
अनियमितता करणाऱ्या एखाद्या कंपनीने जर तसं केला असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात झाली पाहिजे. सन्मान्य सभापती महोदय, स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून आधार कार्ड इन व्हॅलिड दाखवतात. आज 1167 करोड 60 करोड रुपये शासनाने विना वेतन काम करणाऱ्या कृती पूर्तता केलेल्या शाळा उचित शाळा यांना जाहीर केलं. हे इन व्हॅलिड दाखवत असल्यामुळे त्या शाळा अनुदानापासून वंचित राहतात ते काय अशी भीती निर्माण झालेली आहे. सभापती महोदय, माझी नम्र विनंती राहणार आहे की याच्यामधून काहीतरी तरतूद काढून त्याच्याकडून त्या ठिकाणी त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांचं नुकसान होणार नाही, हे माझी या ठिकाणी शासनाला विनंती राहणार आहे. सन्मान्य सभापती महोदय, खाजगी कंपन्यांना विविध पोर्टलच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी करण्यात देण्यात येतात. यामुळे अनेक प्रकारच्या अनियमितता होतात. यासाठी शासनाने अनियमितता होऊ नये यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, तसे निर्देश या ठिकाणी काढण्यात यावे, तशी सूचना देण्यात यावी. जळगाव गावात असेल, संग्रामपूर असेल, बुलढाणा जिल्हा असेल, महाराष्ट्रातील इतर जिल्हे असेल, या जिल्ह्यामध्ये फार मोठी समस्या आहे. तयार झालेली आहे की शाळा कॉलेजच्या मुला मुलींना या ठिकाणी मुलींना फळून देण्यात येते, घर घेतल्याने त्यांचे मेळा करण्यात येतात. गृह खात्याला कुठेतरी या ठिकाणी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक विभागाच्या कमिशनरला सांगून त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे की जेणेकरून अनेक कुटुंबावरती हा प्रकार या ठिकाणी करत आहे. विशेष करून आमच्या तिकडे जळगाव, बुलढाणा, संग्रामपूर, महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणच्या घटना आपण अर्थात सन्मान्य ताईंच्या गोष्टीवर प्रकाश काढून टाकलेला आहे. सन्मान्य सभापती महोदय, 2005 पासून प्रलंबित असलेल्या जुन्या पेन्शनचा प्रश्न निकाली काढण्यात यावा. शिक्षण विभागाचं फार मोठा अन्यायकारक धोरण जुन्या पेन्शनमध्ये राबवण्यात आलं. 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी अंशतः अनुदानित असलेले त्यांना मान्यता आहे. अशा लोकांना जुन्या पेन्शनमधून वगळण्यात आलं. वास्तविकता 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वीच्या मंडळीला जुनी पेन्शन झालेली आहे. शास्त्रीय असो बिनशास्त्रीय असो, फक्त अंशतः अनुदानित असल्यामुळे विना अनुदानित असल्यामुळे शिक्षणाला धावण्यात आलेलं आहे. माझी नम्र विनंती असेल की या ठिकाणी 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वीच्या नंतरचे जे शिक्षण क्षेत्रातले कर्मचारी आहेत, इतर कर्मचारी आहेत, शासकीय बिनशासकीय सर्व कर्मचाऱ्यांना या मुली पेन्शनला लागू करून हा प्रश्न निकाली लागला पाहिजे. सन्मान्य सभापती महोदय, सर्व तुकाराम महाराजांचे आनंद सांगतात. मी देखील शिंदे साहेब या ठिकाणी तुकाराम महाराजांचे आभार सांगतो की ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात, मने करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे काय. सावंत साहेब, मन प्रसन्न करा. या विदर्भात हा विषय कुठे करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. तुम्ही ऑनलाईन आहे तुम्ही आता 12 वाजता आपलं कार्यक्रम चालू होईल.